केंद्र सरकारच्या वतीने एक मोठा निर्णय घेण्यात आलाय। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा दिलाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या माध्यमातून आता ही मोठी घोषणा करण्यात आली। आज निवडणुकीची सुरुवात होती आहे आणि जागर सुरू होतोय। अशा पहिल्या दिवशी माय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलाय। एक प्रदीर्घ असा मोठा लढ्याला यश मिळालंय आणि त्यामुळे मी या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांचं मनापासून अभिनंदन करतो। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासून आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे। हा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे। पंतप्रधान मोदीजी, आपले खूप खूप धन्यवाद। सातत्याने आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न करत होतो। त्याच्यासाठी सह्या दिल्या होत्या, निवेदनं पाठवलेली होती आणि विशेषतः अंमळनेरच्या वेळच्या साहित्य संमेलनामध्ये सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ठेवून मी सरकारची बाजू मांडली होती आणि त्याच्यात कधी मिळणार मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्रश्न विचारला गेला होता। परंतु तो दर्जा केंद्र सरकारने देऊन मराठी भाषेच्या समृद्धीसाठी म्हणून खूप चांगलं पाऊल उचललेलं आहे। मराठी प्रेमी संस्था, मग त्याच्यात खास करून महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठी भाषेचं महामंडळ, साहित्य महामंडळ यांनीसुद्धा अनेक संमेलनांमध्ये याचा पाठपुरावा केला होता। तर या सगळ्या मराठी साहित्यिकांचे आणि मराठी भाषिकांचे मनापासून अभिनंदन करते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।